सध्या सर्वत्र नवरात्रोत्सवाची धामधूम सुरू आहे. शहरातील विविध देवी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. तसेच अनेक मंडळांच्या वतीनं विविध स्पर्धाही कार्यक्रम होत आहेत. परंतु या सर्व आनंदात वंचित महिला, मुला-मुलींना सामावून घेत नगर शहरातील वंचित घटकांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थांतील मुला-मुलींसाठी निरंजन सेवाभावी संस्थेच्या वतीनं दांडियाचं आयोजन करण्यात आलं. या मुला-मुलींनीही मनसोक्त दांडिया खेळून घेतलेला आनंद आम्हाला सर्वांना प्रेरणादायी आहे. अशा उपक्रमातून वंचित घटकांनाही समाजाच्या प्रवाहात आणण्याचं काम होत आहे. अशा मुलांच्या सर्व प्रकारच्या गरजा पूर्ण करण्यासाठी समाजानं पुढे येण्याची गरज आहे, असं प्रतिपादन उद्योजक नकुल चंदे यांनी केलंय. निरंजन सेवाभावी संस्थेच्या वतीने दिव्यांग व वंचित मुलांसाठी रास दांडियाचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रसंगी जय जलाराम फूड्सच्या संचालिका दीपा चंदे, उद्योजक नकुल चंदे, सौ चंदे, सपना आसावा, उद्योजक जितेंद्र बिहाणी, संजय पुगालिया, गौतम मुनोत, मनीष सोमानी, नीरज काबरा, धनेश कोठारी, अनुप खंडेलवाल, अमित अनेचा, सुबोध बोथरा, भरत चुडीवाल, अक्षय मुनोत, दिनेश भाटिया, किरण मणियार, संग्राम सारडा, धनेश खत्ती, अतुल डागा, रवी काबरा, सुमित चांडक, विशाल झंवर, स्वप्नील कुलकर्णी, निलेश बिहाणी, हरीश काबरा, सौ चेतना काबरा, प्राजक्ता डागा, योगिता कुलकर्णी, दीपाली चांडक, पूनम चांडक, सविता झंवर व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविकात अतुल डागा म्हणाले, निरंजन सेवाभावी संस्थेच्या वतीने नेहमीच सामाजिक उपक्रमांना प्राधान्य दिलं आहे. अशा संस्थेतील मुलांसाठी आंबे खाण्याची स्पर्धा, त्यांचं शैक्षणिक पालकत्व अशा उपक्रमातून समाजातील वंचित घटकांना छोट्या उपक्रमातून आनंद देण्याचा प्रयत्न केला आहे. नवरात्रीतील दांडिया लहान थोरांपासून सर्वांनाच आकर्षण असते. या दिव्यांग व वंचित मुलांसाठी विशेष दांडियाचं संस्थेच्या वतीने आयोजन करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकविला आहे. या दांडियामध्ये स्नेहालय, अनाम प्रेम, सावली बालघर संस्थेतील 300 पेक्षा जास्त मुले-मुली सहभागी झाले होते. या मुला-मुलींना दांडिया प्रशिक्षण देण्यात आलं. त्याचबरोबर संस्थेच्या सर्वच सदस्यांनी दांडिया खेळण्याचा उत्स्फूर्त आनंद घेतला. सूत्रसंचालन दीपा शुक्रे यांनी केलं, तर आभार रविकांत काबरा यांनी मानले. सेवाभावी संस्थेच्या वतीनं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. निरंजन सेवाभावी संस्था जी आहे, सामाजिक उपक्रम करण्यामध्ये नेहमीच अग्रेसर असते आणि त्यांनी जे विषय घेतलेले आहेत, आपण पाहतो की लहान मुलांसाठी संस्था असतात किंवा वृद्धांसाठी असतात, तर तिथे अनेक म्हणजे मोठ्या प्रमाणात फंडिंग येत असतो. पण मँगो फेस्टिवल किंवा मँगो महोत्सव आपण म्हणतो, राईट. सो हा खूप वेगळा मला वाटला तेव्हा पण मी सरांना कॉन्टॅक्ट केलं होतं की आम्ही कसं सहभाग करू शकतो. कारण प्रत्येकजण आपण ज्या समाजात मोठे झालो किंवा वावरतो त्याला काही ना काही देणं लागतो, अशी एक भावनेनं सगळेजण काम करत असतात. सो आम्ही पण तनाने तर तेवढा वेळ देऊ शकत नाही, मनाने नेहमी सोबत आहोत आणि आमच्या कॅपॅसिटीनुसार धनाने आपण किती कॉन्ट्रीब्यूट करू शकतो, कारण विदाऊट मनी कोणताही उपक्रम पूर्ण होऊ शकत नाही. सो आमचा खूप छोटासा वाटा आहे. मला माहिती आहे की एक इव्हेंट घडून आणण्यासाठी आणि एकदम सुखरूपपणे किंवा चांगला इव्हेंट व्हावा यासाठी खूप मोठी मेहनत लागते. आणि ही जी टीम आहे निरंजन सेवाभावी संस्थेची, ते किती अनसेल्फिशनेसपणे काम करतात. कारण टीम जी असते त्यामध्ये कुठेही ही भावना आली की याच्यातनं मला काय मिळणार आहे, तर ती भावना बिलकुल दिसत नाही यांच्यामध्ये. हे पूर्णपणे स्वतःचं व्यवसाय सांभाळून वेळ काढणं हे खूप डिफिकल्ट असतं. सो मला असं वाटतं की आमचा खूप छोटासा वाटा आहे जो आम्ही उचलला आहे. पण मी निरंजन सेवाभावी संस्थेचं खरंच खूप खूप आभारी मानतो की त्यांनी असा काही उपक्रम राबवला आहे जो जनरली आपल्याला पाहायला मिळत नाही. कारण जरी ज्या बेसिक गरजा असतात त्या जरी कंप्लीट झाल्या, पण जो मुलांना आता दांडिया खेळताना जो आनंद मिळणार आहे, म्हणजे एवढे मोठे साऊंड सिस्टम जनरली आपण पाहतो की आपण जातो पैसे भरून, म्हणजे 2-3 हजार रुपये तिकीट असते या गोष्टींची आणि आपण जात असतो. पण सगळ्यांसाठी हा जो एक चान्स मिळाला आहे की लहान मुलांना हा सगळा एन्जॉय करायला मिळेल, तर खरंच त्यांच्यासाठी खूप मेमोरेबल असणार आहे आणि लाईफ लॉंग त्यांना लक्षात राहील असा उपक्रम आहे. सो खूप जास्त वेळ न घेता, लहान मुलं खूप आतुर असतील की लवकरात लवकर म्युझिक सुरू व्हावं
आणि त्यांना दांडिया रास आणि याचा आनंद घ्यायला मिळावा. सो मी इथेच थांबतो. थँक्यू आम्हाला ही संधी दिल्याबद्दल, कारण ही संधी मिळणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. मी भाग्य समजतो की मला कुठेतरी हेल्प करायची संधी मिळते. थँक्यू. नमस्कार, मी स्वप्नील कुलकर्णी, निरंजन सेवा भावी संस्था, अहमदनगर. आज आम्ही इथे रास दांडिया हा कार्यक्रम अनाथ आणि गरजू मुलांसाठी भरवला होता. जवळपास नगरमधील 4 संस्थांमधील 250 ते 300 मुलांनी यात सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाचे आजचे प्रायोजक जय जलाराम बेकर्स होते. गेली 12 वर्षे निरंजन सेवाभावी संस्था विविध कार्यक्रम, विविध उपक्रम आपण नगर जिल्ह्यामध्ये घेत असतो. यामध्ये शैक्षणिक पालकत्व असेल, त्याचबरोबर आंबा महोत्सव असेल आणि हा आजचा रास दांडिया कार्यक्रम असेल, असे विविध उपक्रम निरंजन सेवाभावी संस्थेमार्फत आम्ही येथे घेत असतो. आजच्या उपक्रम मध्ये मुलांनी मनमुराद आनंद घेतला आणि त्यानंतर एक जेवणाचा आस्वाद पण मुलांनी घेतला. धन्यवाद. नमस्कार सर्वांना. आज निरंजन सेवाभावी संस्थेने जे काही मुलांसाठी अरेंज केलं आहे, तर तुम्हाला ते माझ्याकडे बघून लक्षात येईल, कारण आम्ही सगळ्यांनी खूप जास्त एन्जॉय केलेला आहे. आणि त्यांचे वर्षभर काही ना काही कार्यक्रम तसे चालूच राहतात. मे महिन्यात ते मुलांसाठी आंबा महोत्सव ठेवतात, तेव्हाही मुलं खूप आनंद घेतात. वर्षभर त्यांना ते गरीब जे गरजू आहेत त्यांना सायकल द्यायचं. एका मुलीचा त्यांनी वर्षभराचा शैक्षणिक खर्चही घेतलेला आहे. आणि जसं निरंजन सेवाभावी वर्षभरातनं काही ना काही कार्यक्रम करायला उत्सुक असतात, तेवढेच उत्सुक आम्हीही असतो ह्या कार्यक्रमात येण्यासाठी. आणि मुलं नवरात्र सुरू झाले का विचारत असतात का दरवर्षी आपल्याला आपण जिथे आंबा खायला जातो तिथे जायचंय का नाही. ते कधी कधी नाव विसरून जातात, पण ते आठवणीने आम्हाला विचारतात का जायचंय का नाही. आणि निरंजन सेवाभावी संस्था खूप छान मुलांसाठी जे काही करते त्याच्यासाठी हॅट्स ऑफ आणि खूप खूप अभिनंदन त्यांचं. त्यांनी आम्हाला त्यांच्या एक परिवाराचाच हिस्सा मानलेला आहे, त्यासाठी त्यांच्या सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद करते मी. स्नेहाला या संस्थेकडनं त्यांचे खूप खूप आभार आणि असंच प्रेम तुमचं आमच्यावर कायम राहू. थँक्यू सो मच.